मंत्रालयातील लाच प्रकरणातील झिरवाळांच्या खात्यातील लिपिक राजेंद्र ढेरंगेंच्या नाशिकच्या घरी झडती, एसीबीकडून महत्त्वाची कागदपत्र जप्त, चौकशीला वेग घेण्याची शक्यता. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यात पुन्हा खळबळ. झिरवाळांच्या 2 सचिवांनंतर तिसरे सचिवही संशयाच्या भोवऱ्यात. नंदुरबार खाद्यतेल प्रकरणातील पुनर्नियुक्ती रोखल्याचा आरोप. नवीन लायसन्ससाठी हजारोंपासून लाखांपर्यंत पैसे मागितल्याचा आरोप. शनिवारपासून नॉट रिचेबल असलेले मंत्री नरहरी झिरवाळ आज घेणार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट. पुढारी न्यूजला विश्वसनीय सूत्रांची माहिती. तर मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर झिरवाळ अडचणीत. राष्ट्रवादीच्या आमदारांची आज संध्याकाळी मुंबईमध्ये बैठक. राष्ट्रवादी पक्ष विलिनीकरण तसंच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत बैठकीमध्ये चर्चेची शक्यता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरीवरती बैठकीचं आयोजन. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याबाबत आज होणार अधिकृत घोषणा. किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होण्याची शक्यता. नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची आज निवड. ठाकरेंच्या सेनेकडून योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे यांचं नाव निश्चित, तर शिंदे सेनेकडून मयुरी पवार यांचं नाव जवळपास निश्चित. भाजपची नावं मात्र गुलदस्त्यात. भिवंडी महापौरपदासाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस. भाजप, शिवसेना, काँग्रेस तीनही पक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत. कोणार्क आघाडी भाजपला साथ देणार का याची उत्सुकता. गणेश नाईक यांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची राऊतांकडून ऑफर. गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं. शिवसेनेत येऊन शिंदेंविरोधात लढावं. तुमचाच विजय होईल. राऊतांकडून नाईकांना प्रेमाचा सल्ला. कोकाटेंच्या शासकीय सदनिका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी कोकाटेंवरती आरोप. पुण्यातील हिंसक आंदोलन भाजप आणि काँग्रेसला भोवलं. दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 100 कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल. पुण्यातील दगडफेकीचा व्हिडिओ देखील पुढारी न्यूजच्या हाती. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.